नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ थोडा लेटच टाकते, पण आम्ही चाललो आहे देवीच्या दर्शनाला. देवीच्या दर्शनाला जायचं म्हणजे भरपूर उत्सुकता होती माझ्या मनात. स्वामींकडं मी इच्छा म्हणजे व्यक्त केली होती की स्वामी मला 9 देवींचं दर्शन घ्यायचं आहे, ओटी भरायची. आणि फायनली ती स्वामीने माझी इच्छा पूर्ण केली. पण मी ती जी स्वामीने इच्छा व्यक्त केली होती ना, मी ती आधी कोणाला सांगितली नाही. कारण मी त्या दिवसाची वाट बघत होते की मी जाते कधी, देवींचं दर्शन घेऊन येते कधी आणि नवऱ्याला सांगते कधी. त्याच दिवसाची मी वाट बघत होते. मला काकींचा फोन आला की आरती तू ये म्हणून. कारण दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आम्ही निघालो. मला बोलल्या की आधी बोलल्या होत्या की मुलांना लावून नाही आहे. तर मी म्हटलं की नाही बाबा, मुलांना टाकून तरी मी काही येऊ शकत नाही. मग मला त्या काकींचा फोन आला आणि त्या बोलल्या की तू ये मुलांना घेऊन, मग आपण बघताय ते ॲडजस्ट करू. आणि मग गेले मी माझ्या मुलांना घेऊन. आणि फायनली मला दर्शन पण खूप छान भेटलं. त्र्यंबकला गेल्यानंतर पण म्हणजे सगळ्याच ठिकाणी जिथे जिथे आम्ही दर्शनाला गेलो ना, तिथे मला ओटी भरायला फटाफट भेटलं. म्हणजे असं रांग लावायला मला लागली नाही कुठे, किंवा थांबायला जास्त वेळ लागला नाही. फटाफट दर्शन झालं. पेडांबे या ठिकाणी गेलो ना आम्ही, तिथे तर आम्हाला तिथल्या माणसाने आम्हाला जेवायला दिलं. जेवण तर खूप छान होतं. साधंच होतं पण खूप छान होतं जेवण. आणि माझ्या मुलांचा तर काही त्रासच नाही अजिबात. जास्त काही मस्ती वगैरे नाही, रडणं नाही, काही नाही. ते एक बरं आहे खरंच. म्हणजे माझी मुलं, त्यांना समजतं सगळं. असंच मी समजते की यांना समजतं आहे सगळं. त्याच्यामुळे त्यांनी मला काही त्रास वगैरे काही दिला नाही. जास्त शांत होतील गाडीमध्ये. आणि मग घरी यायला जेव्हा निघाले ना, मी तेव्हा नवऱ्याला कॉल केला आणि त्यांना सांगितलं की अहो, मी स्वामींकडे इच्छा व्यक्त केली होती फक्त. पण बघा ना, त्याच दिवशी स्वामीने माझी इच्छा पूर्ण केली. आणि देवी आईची पण इच्छा होतीच ना, मी ओटी भरायला यावं म्हणून. तर तिने मला बोलावून आणलं आणि फायनली माझं दर्शन झालं 9 देवींचं. खरंच खूप भारी वाटलं. आणि आनंदी पण भरपूर होते मी, कारण भरपूर दिवसांनी घरातून बाहेर पडणार होते. कुठे जायलाच भेटत नाही. नवरा जर जवळ असता तर पाहिजे तिथे फिरता आलं असतं, पण कामानिमित्त त्यांना बाहेर राहावं लागतं आहे. पण असो, कधीतरी आल्यावरती कुठे ना कुठेतरी आम्ही जातच असतो. त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर ना, करंजेश्वरी म्हणून गाव आहे, तिथे पण ना असं पायनॅपलचा शिरा होता मस्तपैकी. तिथे आम्ही तो शिरा वगैरे घेतला, आम्हाला प्रसाद दिली. घरात आल्यानंतर मी तो शिरा खाल्ला आणि माझ्या मुलांना पण भरवला. कामं वगैरे केली. दुसऱ्या दिवशी माझ्या बोबडीला शाळेत सोडायचं होतं, तर त्याची तयारी. भरपूर थकायला झालं होतं, आराम वगैरे करायचा होता. असा गेला माझा दिवस. भारी वाटलं एकदम. चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.